नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण 85% स्टेट काउन्सिलिंग महाराष्ट्र स्टेटबद्दल ॲडमिशन प्रोसेस पाहिली होती. आज या व्हिडिओमध्ये आपण 15% ऑल इंडिया काउन्सिलिंग याबद्दल माहिती सांगणार आहेत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण 15% ऑल इंडिया काउन्सिलिंग डीम्ड कॉलेजेस बद्दल ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटीज बद्दल ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, AFMC, एम्स, झिपमर या सर्वांबद्दल ॲडमिशन प्रोसेस कशी असेल याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. मित्रांनो, बऱ्याचशा पालकांच्या आणि विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहे बऱ्याचशा शंका आहेत की ही ॲडमिशन प्रोसेस नेमकी कोणत्या कोर्सेससाठी आहे, ही ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, या ॲडमिशन प्रोसेसमध्ये नेमके ऑनलाईन पेमेंट किती करायचे आहे, ते पेमेंट केलेले आपल्याला वापस केव्हा भेटणार आहे, ह्या अशा अनेक प्रश्नांचे उत्तरं मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांनी व पालकांनी हा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया ही ॲडमिशन प्रोसेस नेमकी कशी असणार आहे व ही ॲडमिशन प्रोसेस मी तुम्हाला एका फ्लो चार्टच्या माध्यमातून पूर्णपणे समजून सांगणार आहे. मित्रांनो, आता आपल्याला तुमच्या समोर एक फ्लो चार्ट दिसत आहे. मित्रांनो, तर हा नेमका फ्लो चार्ट कशाचा आहे, तर हा 15% ऑल इंडिया काउन्सिलिंग प्लस डीम्ड युनिव्हर्सिटीज, AFMC, एम्स, झिपमर अशा सर्व कोर्सेस बद्दल जी 15%तून काउन्सिलिंग होणार आहे याबद्दलची ही ॲडमिशन प्रोसेस आहे. मित्रांनो, सर्वप्रथम मी प्रत्येकाच्या मनात एक शंका आहे की सर या प्रोसेसमध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आहेत का. मित्रांनो, ऑल इंडिया 15% काउन्सिलिंग ही फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट MBBS आणि BDS या दोनच कोर्सेससाठी होते. यातून एक पुढचा प्रश्न निर्माण होतो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पालकांचा फोन येत आहे, सर आम्हाला BMS ला ऍडमिशन करायचं आहे, 27 तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू होत आहेत का. तर बिलकुल नाही. 15% काउन्सिलिंग कोटा हा BMS साठी देखील आहे, परंतु त्याची ऍडमिशन प्रोसेस ही नंतर होणार आहे. मित्रांनो, आता ही फक्त ऍडमिशन प्रोसेस गव्हर्नमेंट MBBS आणि BDS म्हणजेच 15% ऑल इंडिया कोटा फॉर MBBS BDS फॉर गव्हर्नमेंट कॉलेज यांच्यासाठीच आहे. त्यानंतर यातला दुसरा पार्ट कसा आहे, डीम्ड कॉलेज. मग प्रत्येकाला वाटत आहे की 15%तून डीम्ड कॉलेजला ऍडमिशन भेटणार आहे का, त्यानंतर महाराष्ट्रातली जेव्हा ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे त्यातून मला डीम्ड कॉलेजसाठी अप्लाय करता येईल का. तर बिलकुल नाही. मित्रांनो, 100% सीटसाठी डीम्डच्या आत्ताच ऍडमिशन प्रोसेस होणार आहे. यामध्ये फक्त 15% हा वेगळा पार्ट झाला, तो फक्त ऑल इंडिया कोटा 15% MBBS BDS फॉर गव्हर्नमेंट कॉलेज ओनली. आणि डीमसाठी ह्या 100% सीटसाठी ही ऍडमिशन प्रोसेस होणार आहे. मग त्यामध्ये डीम्ड आलं, AFMC, एम्स, झिपमर हे सर्व सेंट्रल युनिव्हर्सिटीज ह्या सर्वांसाठी ही ऍडमिशन प्रोसेस होणार आहे. मित्रांनो, तर आता आपण पाहूया की ही ऍडमिशन प्रोसेस कशी चालणार आहे. तर साधारणतः आजपासून म्हणजे 27 तारखेपासून ही ऍडमिशन प्रोसेसला सुरुवात होत आहे व 2 तारखेपर्यंत हे विद्यार्थ्यांना याचं रजिस्ट्रेशन करता येणार आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्टली शेड्यूल कसा आहे हा तुम्हाला सांगितलाच आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हा टाइम टेबल बघितला नाही त्यांनी आपला लास्ट व्हिडिओ पाहू शकतात. तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन मेडिकल रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. हे रजिस्ट्रेशन mcc.nic.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला इथं फ्लो चार्ट मध्ये सांगितलंच आहे व ज्या विद्यार्थ्यांना हा फ्लो चार्ट एखादं क्लिअर दिसत नसेल तर आम्ही कमेंट सेक्शन मध्ये हा फ्लो चार्ट दिलेला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन एक्झॅक्टली हा फ्लो चार्ट पाहू शकतात. मित्रांनो, तर पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना डीम साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना 15% ऑल इंडिया कोटासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे, एम्स, झिपमर या अशा अनेक कॉलेजेससाठी ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी असतं. तर हे रजिस्ट्रेशन कुठे होणार आहे, तर हे रजिस्ट्रेशन mcc.nic.in या वेबसाईटवर जाऊन होणार आहे. हे रजिस्ट्रेशन करताना काय करावं लागणार आहे, तर बरेचशा जणांचे काही प्रश्न आहेत की सर आम्हाला डॉक्युमेंट्स अजून आमचे रेडी नाही आहेत, बरेचशा हे डॉक्युमेंट्स राहिलेले आहेत, तर आता उद्यापासून सुरू होत आहे, तर हे डॉक्युमेंट्स आम्हाला लागतील, मग आम्ही हे डॉक्युमेंट्स आल्यानंतरच रजिस्ट्रेशन करावं का. तर मित्रांनो, बिलकुल नाही. ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये काय होतं, तर तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन इनिशियली करावं लागतं. रजिस्ट्रेशन करताना कोणत्याही डॉक्युमेंट्सची गरज नाहीये, म्हणजेच डॉक्युमेंट्स आपल्याला कोणतेही अपलोड करावे लागत नाहीत. आपल्याला काय लागणार आहे, तर बेसिक 5 ते 6 फील्ड्स लागतात. जसं तुमचं नाव काय आहे, कॅटेगरी कोणती आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ काय आहे, तुमचा नीटचा रोल नंबर काय आहे, असे 5-6 फील्ड्सच लागतात आपल्याला, जे की आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये इन्सर्ट करावे लागतात. म्हणजे हे रजिस्ट्रेशन करावं लागेल. हे 5-6 फील्ड आपल्याला इन्सर्ट केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. हे रजिस्ट्रेशन
या काउन्सिलिंगसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला, म्हणजे तुम्हाला डीमसाठी करायचं असेल किंवा AFMC, एमझिपमर किंवा 15% करायचं असेल तर सर्वांसाठी हे बेसिक प्रोसिजर आहे. म्हणजे तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करावं लागेल. आधी रजिस्ट्रेशन नंतर पेमेंट ऑफ फीस आहे. तर ही एक्झॅक्टली पेमेंट किती आहे ही आपण व्हायब्रंटचे जे विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे आपण अशा व्हॉट्सअपच्या ग्रुप्समध्ये आपण शेअर केलेलंच आहे. तरी थोडक्यात सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना 15% ऑल इंडिया कोटा म्हणजे फक्त गव्हर्नमेंट MBBS आणि BDS यासाठी अप्लाय करायचं असेल, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी किंवा EWC या कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी 11,000 रुपीजचं ऑनलाईन पेमेंट आहे. यामधील 10,000 हे तुम्हाला रिफंडेबल असतात आणि 1,000 ही प्रोसेसिंग फीस असते. व जे विद्यार्थी अन्य कॅटेगरीजमध्ये आहेत जसं OBC झालं, SC ST PWD या कॅटेगरीजमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना 5,500 रुपयांचं ऑनलाईन पेमेंट असतं. यामधील 5,000 हे रिफंडेबल असतात आणि 500 रुपीज हे प्रोसेसिंग फीस असते मित्रांनो. हे असे पेमेंट्स आहेत. व जे विद्यार्थी डीम कॉलेजसाठी अप्लाय करणार आहेत मग ते एनी कॅटेगरीमध्ये असू द्यात अशा सर्व विद्यार्थ्यांना 2,05,000 रुपयांचं ऑनलाईन पेमेंट करावं लागतं. यामधील 2 लाख रुपीज हे नंतर रिफंडेबल असतात आणि 5,000 रुपीज हे प्रोसेसिंग फीस असते. मग यामध्ये कोणतीही कॅटेगरी जरी असेल तर प्रत्येकाला हे 2,05,000 रुपयांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. यात आत्ताच एक गोष्ट मेन्शन करतो, जे विद्यार्थी डीमसाठी रजिस्ट्रेशन करणार आहेत म्हणजे 2,05,000 याचं पेमेंट करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना इतर जे काउन्सिलिंग म्हणजे 15% किंवा बाकीच्या हिस्सासाठी जर अन्य पेमेंट करण्याची गरज नाही. 2,05,000 मध्ये तुम्ही सर्व कोर्सेससाठी एलिजिबल होतात मित्रांनो. मग आता आपण हे पेमेंट पण केलं. आता झाले 2 स्टेप झाले आपल्या इथेच. रजिस्ट्रेशन केलं, त्यानंतर ऑनलाईन पेमेंट देखील केलं. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर पुढे आपल्याला कॉलेजेसच्या चॉईसेस देखील टाकता येणार आहेत मित्रांनो. ही चॉईसेस आपल्याला 28 तारखेपासून सुरू होणार आहेत. जे विद्यार्थी 27 तारखेला रजिस्ट्रेशन करता येतील त्यांना हे 2 गोष्टी करता येतील, ऑनलाईन पेमेंट प्लस आपलं रजिस्ट्रेशन करता येईल. आणि ही चॉईसेस आपल्याला नंतर 28 तारखेपासून 2 तारखेपर्यंत केव्हाही टाकता येणार आहेत. ह्या चॉईसेसमध्ये आपल्याला कॉलेजेसची नावं दिसतील आणि आपल्याला ते कॉलेज आपल्याला या प्रोसेसमध्ये इन्सर्ट करता येईल. आणि त्याच्यानंतर हे आपल्याला सबमिट देखील फॉर्म करायचं आहे मित्रांनो. चॉईसेस लॉक देखील करता येतात. ते लॉक शेवटी ऑटोमॅटिक लॉक देखील होतं, परंतु आपण चॉईसेस व्यवस्थित ठेवून ते लॉक केलेलं खूप चांगलं असतं मित्रांनो. यामध्ये जे विद्यार्थी ऑल इंडिया 15% साठी करणार आहेत त्यांना चॉईसेस दिसतील. त्याच्यानुसार ते आपण गव्हर्नमेंट MBBS BDS कॉलेजेस तुम्हाला दिसतील. त्यामध्ये आपल्याला कोणते कॉलेजेस ठेवायचे आहेत हे आपल्याला त्या लिस्टमधून सिलेक्ट करावे लागतील आणि आपल्याला फायनल सबमिशन करावं लागेल. जे विद्यार्थी डीमसाठी करणार आहेत किंवा AFMC, एमझिपमर अशा सेंट्रल युनिव्हर्सिटीज वगैरे बाकीसाठी रजिस्ट्रेशन करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील त्या कॉलेजेसचे चॉईसेस दिसतील. त्याच्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना तिथे ऑप्शन द्यावे लागतील आणि तो फॉर्म सबमिट करावा लागेल मित्रांनो. तर एक्झॅक्टली इथे प्रत्येक ऑल इंडिया 15% साठी आपल्याला हे कट ऑफ काय असतील, डीम कॉलेजसाठी कट ऑफ काय असतील, बाकीच्या कॉलेजेससाठी कट ऑफ काय असतील, त्याच्यानुसार ऑप्शन्स कोण द्यावे हे सर्व आपण आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये शेअर केलेलं आहे मित्रांनो. तर प्रत्येक विद्यार्थ्याने तिथे जाऊन चेक करायचं आहे आणि त्यानुसारच अप्लाय करायचं आहे. काही विद्यार्थ्यांना वाटतं की 400 मार्क्स पडले सर मी ऑल इंडिया 15% साठी अप्लाय करू का, माझा नंबर लागेल का, मी बाकीच्या स्टेटमध्ये देखील ऑप्शन्स टाकतो कुठेतरी लागून जाईल असं प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटत आहे. पण मित्रांनो बिलकुल तसं होत नाही. यावर्षीचे कट ऑफ तर ऑलरेडी वाढत आहेत. लास्ट इयरचे देखील तुम्ही कट ऑफ मिसमेन केलेले आहे तर तुम्ही पाहू शकता की किती जास्त कट ऑफला ऑल इंडिया कोट्यातून कॉलेज मिळतं. तर त्याच्यानुसार ते कट ऑफ पाहायचं आहे आणि त्याच्यानुसारच अप्लाय करायचं आहे. आणि BAMS ज्यांना आहे ऑल इंडियाचं त्यांनी याच्यामध्ये प्रोसेसमध्ये BAMS बिलकुल नाही हे क्लिअर करा. भरपूर जण फोन करतायत की सर BAMS साठी मला अप्लाय करायचं आहे. BAMS हे नंतर ऑल इंडिया कोट्याचं BAMS रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे, आत्ताच नाही. हे फक्त MBBS BDS साठी आणि ज्यांना डीमसाठी करायचं आहे प्लस एमझिपमर AFMC वगैरे या कोर्सेससाठी हे रजिस्ट्रेशन आहे. मग आता आपण काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे. रजिस्ट्रेशन 3 टप्प्यामध्ये. त्यामध्ये काय आलेलं आहे, बेसिक रजिस्ट्रेशनची माहिती, ऑनलाईन पेमेंट आणि कॉलेजेसचे चॉईसेस देणे. आता हे सर्व झालं, लॉक झालं आपलं म्हणजे 2 तारखेपर्यंत हे रजिस्ट्रेशन करू शकतो. त्यानंतर टाइम टेबल प्रमाणे 5 तारखेला वगैरे रिझल्ट लागणार आहे. या एक्झॅक्टली डेट्स मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहेत. आता जेव्हा फर्स्ट राऊंड होतो त्याचा रिझल्ट जेव्हा लागतो तेव्हा एक्झॅक्टली काय घडणार आहे, तर जेव्हा इथे तुम्हाला दिसत आहे फ्लोचार्टमध्ये फर्स्ट राऊंड ऑफ सीट अलॉटमेंट. मग आता इथे आपल्याला सांगितलं आहे की राऊंड 1 इज सीट अलॉटेड आणि क्वेश्चन मार्क म्हणजे तुम्हाला सीट भेटली आहे का. मग तिथे 2 ऑप्शन आहेत, एक यस आणि सेकंड आहे नो म्हणजे तुम्हाला सीट नाही भेटली. आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड मध्ये सीट भेटलेली आहे तर अशांसाठी काय आहे ते ऑप्शन सांगितलंय आपण, रिपोर्ट टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट, कंप्लीट ऍडमिशन फॉर्मॅलिटीज अँड गिव्ह विलिंगनेस एज फॉलो. विलिंगनेस फॉर अपग्रेडेशन इन सेकंड राऊंड यस ऑर नो. म्हणजे रिपोर्ट टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट म्हणजे ज्या कॉलेजला XYZ तुम्हाला जे पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज भेटलं आहे तिथे जाऊन रिपोर्ट करायचं आहे.
ॲडमिशन प्रोसेस पूर्णपणे कंप्लीट करायची आहे. म्हणजे कंप्लीट म्हणजे तिथं काय असणार आहे, तर तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागतील. तुमचं कुठेही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नसतं झालेलं, तर हे तुम्हाला कॉलेजला जाऊन तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं प्रोसेस. मग ते डॉक्युमेंट वगैरे हे सबमिशन करावं लागतं. आणि त्याच्यानंतर विलिंगनेस म्हणजे तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं आहे का, म्हणजे अपग्रेडेशन पाहिजे आहे का, किंवा तेच कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही तिथल्या तिथेच ॲडमिशन फिक्स करू शकता, किंवा सेकंड राऊंडसाठी तुम्हाला अपग्रेडेशन सुद्धा देता येतं. मग आपल्याला सेकंड राऊंडला जाता येतं मित्रांनो. व ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडला कॉलेज नाही भेटलं, नो, मग पुन्हा काय सांगितलं, लुक ॲट MCC वेबसाईट फॉर सेकंड राऊंड अलॉटमेंट. म्हणजे तुम्हाला सेकंड राऊंडला तुम्हाला जाता येईल पुढे. सेकंड राऊंडला गेल्यानंतर इथे ऑप्शन काय आहे की अर्लियर चॉईसेस सबमिटेड बाय द कॅन्डिडेट्स विल बी ट्रीटेड नल अँड व्हॉइड. म्हणजे तुम्ही जेव्हा पुढच्या राऊंडला जातात मित्रांनो, तेव्हा तुमचे जे आधीचे ऑप्शन असतात हे नल अँड व्हॉइड कन्सिडर केले जातात. म्हणजे काही विद्यार्थ्यांना वाटतं, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, काही विद्यार्थ्यांना वाटतं की माझे पहिल्या राऊंडचे ऑप्शन्स तर मी ठेवलेलेच आहेत, तर मला आता सेकंड राऊंड आपोआप त्याच्यानुसार भेटेल. हे नाही मित्रांनो, स्टेट काउन्सिलिंगमध्ये असतं. तुम्ही एकदा जो ऑप्शन फॉर्म भरला तर तेच ऑप्शन्स तुमचे शेवटपर्यंत कन्सिडर होतात. परंतु ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला प्रत्येक राऊंडला फ्रेश चॉईसेस द्यावे लागतात. मग आपल्याला हे फ्रेश चॉईसेस द्यावे लागतील. फ्रेश चॉईसेस सबमिशन फॉर सीट अलॉटमेंट इन सेकंड राऊंड इज मेंडेटरी मित्रांनो, हे एक सांगितलेलं आहे. आणि दुसरा इथे एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, राऊंड 2 याच्या खाली दिले आहे रेडमध्ये की फ्री एक्झिट कॅन्डिडेट्स ऑफ राऊंड 1 आर ऑल्सो इलिजिबल फॉर पार्टिसिपेटिंग इन राऊंड 2. म्हणजे जे विद्यार्थी फ्री एक्झिट केलेला आहे पहिल्या राऊंड मधून. आता ही फ्री एक्झिट कन्सेप्ट काय आहे मित्रांनो, की तुम्हाला जर कॉलेज भेटलेलं आहे पहिल्या राऊंडला, तर ते घ्यायचं म्हणजे यस केल्यानंतर ही प्रोसिजर झाली, किंवा दुसरं ऑप्शन काय, फ्री एक्झिट. म्हणजे तुम्हाला ह्या प्रोसेसमधून, पहिल्या राऊंडच्या प्रोसेसमधून बाहेर देखील जाता येतं. फ्री एक्झिट केलेल्या विद्यार्थी ह्या पहिल्या राऊंडच्या प्रोसेसमधून बाहेर होतात. आणि त्यांचं म्हणजे यावेळेस महत्त्वाची गोष्ट काय असते की तुमचं जे अमाऊंट आहे, म्हणजे तुम्ही जे रजिस्ट्रेशन करताना फी भरलेली आहे, डिपॉझिट अमाऊंट, जसं की गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 10,000, डीम कॉलेजसाठी 2,00,000, हे तुम्हाला वापस भेटतं मित्रांनो. म्हणजे फ्री एक्झिट केलेल्या विद्यार्थ्यांना हे अमाऊंट वापस सेफली भेटण्याची म्हणजे भेटतंच हे प्रत्येक विद्यार्थ्यांना. जर ॲडमिशन घेतलं तरी देखील हे नंतर तुम्हाला 3 महिन्यानंतर फीस वापस भेटणार आहे. आणि जर तुम्ही फ्री एक्झिट केला तरी देखील हे तुमचं सिक्युरिटी अमाऊंट तुम्हाला वापस भेटणार आहे मित्रांनो. मग आता ज्यांनी हे फ्री एक्झिट केलं ते देखील सेकंड राऊंडला जातात, ते देखील फ्रेश चॉईसेस देऊ शकतात विदाऊट, म्हणजे तुम्हाला डबल रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे. मग आता हे आपण सेकंड राऊंडला आलो. आता सेकंड राऊंडला कोण कोण येते मित्रांनो, जे फ्री एक्झिट केले असे विद्यार्थी देखील सेकंड राऊंडला येतील. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला ऍडमिशन घेतलंय आणि अपग्रेडेशनचं सांगितलेलं आहे की आम्हाला अपग्रेडेशन पाहिजे आहे, असे विद्यार्थी देखील सेकंड राऊंडला येतील. व ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलंच नाही, असे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करू शकतात. ही देखील खूप चांगली गोष्ट आहे. सॉरी, काही म्हणजे आपण स्टेट काउन्सिलिंगमध्ये जेव्हा पाहतो तर सेकंड राऊंड किंवा मॉपअप राऊंड इथे आपल्याला फ्रेश रजिस्ट्रेशन करता येत नसतं. परंतु ऑल इंडिया कोट्याची ही चांगली गोष्ट आहे की काही विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांकडून चुकून टाइम टेबल चुकला आहे, किंवा काही विद्यार्थी हे स्टेट कोट्यासाठी, स्टेट राऊंडसाठी वेट करत असतात, त्यानंतर डायरेक्ट सेकंड राऊंडला इथे रजिस्ट्रेशन करण्याची इच्छा असते, तर अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड राऊंडला हे रजिस्ट्रेशन करता येतं. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलं नाहीये अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करताना ही जी फीस फॉर्मॅलिटीज आहे हे पूर्ण करावी लागते मित्रांनो. मग आता आपण आलेलो आहे तिथं सेकंड राऊंड पैसे आलेलो आहे. ठीक आहे, आता जेव्हा सेकंड राऊंडला आपण ऑप्शन्स दिलेले आहेत, सेकंड राऊंडचा आता मित्रांनो रिझल्ट लागेल. ठीक आहे मित्रांनो, आता तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतच असेल, जेव्हा आता सेकंड राऊंडचा रिझल्ट लागतो तेव्हा आपल्याला देखील ऑप्शन्स असतात. इथं सांगितलं आहे की राऊंड 2 इज सीट अलॉटेड, समोर आहे क्वेश्चन मार्क. जर सीट अलाउड झाली असेल म्हणजे यस झालं, तेव्हा तुमच्याकडे 2 ऑप्शन असतील. पहिलं म्हणजे काय आहे की एक्झिट विथ फोरफिचर ऑफ ट्युशन फीस विदिन 2 days ऑफ पब्लिकेशन ऑफ राऊंड 2 रिझल्ट. म्हणजे काय सांगितलंय, एक्झिट विथ फोरफिचर ऑफ ट्युशन फीस. म्हणजे आता जर राऊंड 2 ला तुम्हाला कॉलेज अलाउड झालंय, परंतु ते कॉलेज जर घ्यायचं नसेल तर एक्झिट सांगितलेलं आहे विथ फोरफिचर ऑफ ट्युशन फी. म्हणजेच तुमची जे सिक्युरिटी अमाऊंट आहे, जर तुम्ही 15% ऑल इंडियासाठी करत असाल तर ती 10,000 रुपये अमाऊंट असते, जर डीमसाठी असेल तर ती 2,00,000 ही सिक्युरिटी अमाऊंट असते, तर हे तुमची जप्त होते. म्हणजे ही तुमची तुम्हाला वापस भेटत नाही. हे 2,00,000 किंवा 10,000 जे कॅटेगरीमधील विद्यार्थी आहेत त्यांना 5,000 रुपये हे तुम्हाला सेकंड राऊंडला भेटत नाही. म्हणजे तुम्हाला हे एक्झिट करता येतं. आणि एक्झिट झालेले असे विद्यार्थी हे पुढच्या स्टेट काउन्सिलिंगसाठी इलिजिबल असतात. मित्रांनो, खूप महत्त्वाचा नियम आहे. आणि
दुसरा ऑप्शन काय आहे त्यातच, जेव्हा तुम्हाला कॉलेज भेटलेलं आहे तर एक तर आहे एक्झिट, आणि दुसरा ऑप्शन इथे दिलेला आहे एरोना खाली, रिपोर्ट टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट, कम्प्लीट ऍडमिशन फॉर्मॅलिटीज. आता दुसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलेलं आहे, आता रिपोर्ट करणं हे देखील काही विद्यार्थी करतील, ज्यांना ऍडमिशन घ्यायचं ते जातील ऍडमिशन करतील, ऍडमिशन फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करावी लागतील, म्हणजे तुमचं ऍडमिशन फिक्स झालं. अशा विद्यार्थ्यांसाठी इथे खूप महत्त्वाची सूचना आहे, ज्यांनी दुसऱ्या राऊंडला कॉलेजला रिपोर्ट केलेलं आहे व ऍडमिशन घेतलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना काय आहे, कॅन्डिडेट्स जॉईन्ड इन सेकंड राऊंड ऑफ काउन्सिलिंग विल नॉट बी अलाउड टू रिझाइन ऑर लिव्ह द सीट. म्हणजेच ज्यांनी हे ऍडमिशन घेतलेलं आहे मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत आहे सूचनामध्ये, ज्यांनी हे ऍडमिशन घेतलेलं आहे सेकंड राऊंडला, त्यांना ही सीट अजिबात सोडता येत नाही किंवा रिझाइन करता येत नाही. जे विद्यार्थी ही सीट रिझाइन करतील असे विद्यार्थी स्टेट काउन्सिलिंग किंवा अन्य कोणत्याही काउन्सिलिंगसाठी इलिजिबल नसतात मित्रांनो, ते डिस्क्वालिफाय होतात. त्याच्यामुळे जर तुम्ही सेकंड राऊंडला ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावंच लागेल. ही कंपल्सरी गोष्ट आहे मित्रांनो, हे तुम्हाला कळत आहे ना. किंवा म्हणजे इथं दुसरा ऑप्शन काय होता, पहिला आपण जो पाहिला आहे, डायरेक्ट एक्झिट व्हायचं, म्हणजे कॉलेजला रिपोर्ट करायचं ना, एक्झिट व्हायचं, तुमची जी सिक्युरिटी अमाऊंट असणार आहे ती जप्त होणार, परंतु तुम्ही बाकीच्या अन्य काउन्सिलिंगसाठी जसं BAMS किंवा स्टेटमधील 85% मध्ये MBBS वगैरे ह्या काउन्सिलिंगसाठी तुम्ही किमान इलिजिबल तरी राहता. त्याच्यामुळे दुसऱ्या राऊंडला विद्यार्थ्यांनी केअरफुली हा नियम लक्षात ठेवायचा आहे व त्याच विद्यार्थ्यांनी तसे ऍडमिशन प्रोसेस पुढे कंप्लीट करायची आहे मित्रांनो. व पुढे काय दुसरी गोष्ट काय घडणार आहे की इज राऊंड 2 इज सीट अलॉटेड, नो. जर ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 मध्ये देखील सीट अलाउड झालेली नाही आहे ऑल इंडिया कोट्याच्या, तर ही प्रोसेस त्यांच्यासाठी इथेच थांबते मित्रांनो. जे इथं एंड दिलेला आहे त्यांच्यासाठी ही प्रोसेस इथेच थांबते. 15% ऑल इंडिया कोटा याच्यासाठी फक्त 2च राऊंड होतात, म्हणजे गव्हर्नमेंट MBBS BDS साठी 2च राऊंड होतात, राऊंड 1 राऊंड 2. त्यांच्यासाठी प्रोसेस मित्रांनो इथेच थांबलेली आहे, एंड झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाही, पहिल्या राऊंडमध्ये भेटलं नाही, दुसऱ्याही राऊंडमध्ये कॉलेज भेटलं नाही, त्यांच्यासाठी प्रोसेस इथेच थांबलेली आहे. ही प्रोसेस कशासाठी थांबलेली आहे, 15% ऑल इंडिया कोटा फॉर गव्हर्नमेंट MBBS आणि BDS. परंतु तिसरा राऊंड म्हणजे मॉपअप राऊंड देखील असतो. हा कशासाठी असतो, हे डीम्ड सेंट्रल युनिव्हर्सिटीज AFMC AIMSIP यांच्यासाठी हा तिसरा मॉपअप राऊंड असतो. परंतु 15% ऑल इंडिया कोट्यासाठी फक्त 2च राऊंड होतात. मग ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज भेटलं नाही, अशा विद्यार्थ्यांना त्यांची सिक्युरिटी अमाऊंट जी असणार आहे ती वापस भेटते मित्रांनो. म्हणजे असं नाही की कॉलेजला ऍडमिशन भेटलं नाही तर ही फीस वापस नाही भेटणार, ही फीस तुम्हाला वापस भेटते. कॉलेजला ऍडमिशन घेतलं, दुसऱ्या राऊंडला जाऊन ऍडमिशन घेतलं तरी देखील ही फीस वापस भेटते. फक्त दुसऱ्या राऊंडला जाऊन तुम्ही जर ऍडमिशन घेत नसाल तरच तुमची ही सिक्युरिटी अमाऊंट जप्त होत असते मित्रांनो. मग जेव्हा तुम्ही बाकीचा मॉपअप राऊंडला जाणार आहे, मॉपअप राऊंडला देखील तुम्ही चॉईसेस देऊ शकतात. आणि पेमेंट ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे इथे की काही विद्यार्थी हे स्टेट काउन्सिलिंगसाठी वेट करत असतात आणि डायरेक्ट डीमच्या किंवा बाकीच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या डायरेक्ट तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन करतात. मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना फ्रेश चॉईसेस देता येतात, त्याच्यानुसार कॉलेज तुम्हाला ही प्रोसेस कंटिन्यू होणार आहे, भेटणं किंवा न भेटणं. परंतु जर तुम्ही कट ऑफ बघितला असाल मित्रांनो, जर डीमचं तुम्हाला इथे अनालिसिस सांगतो, जर पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा ठराविक साधारण असतो, पुढच्या राऊंडचा कट ऑफ वाढतो आणि तिसऱ्या राऊंडचा जास्त वाढतो मित्रांनो. हे असं काय होतं, कारण की बरेचसे विद्यार्थी हे तिकडे स्टेट राऊंडचा वेट करत असतात. मग त्यांना कळतं की आपल्याला इथे आता तर कॉलेज भेटत नाही, परंतु MBBSच करायचं आहे, मग ते डीमसाठी असेल किंवा कशासाठी असेल, मग ते डायरेक्ट तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन करतात. त्याच्यामुळे हे डीमचे तिसऱ्या राऊंडचे कट ऑफ देखील वाढतात. काही विद्यार्थ्यांना वाटते की तिसऱ्या राऊंडला आपल्याला आरामात कॉलेज भेटून जाईल, परंतु असं कधी कधी होत नाही मित्रांनो. जे कॉलेजच्या फीस कमी आहेत अशा कॉलेजचे तर कट ऑफ खूप हाय लागत आहेत. आपण लोणीचं उदाहरण पाहिलेलंच आहे, त्याच्यानुसार ते कॉलेजचे कट ऑफ खूप हाय जातात. त्याच्यानुसार ह्या सर्व गोष्टीचं अनालिसिस लक्षात घ्यायचं आहे मी सर्व विद्यार्थी आणि पालकांनी. आपण एक्झॅक्टली कट ऑफ काय असू शकतात, गेल्या वर्षीचे काय कट ऑफ काय होते ऑल इंडिया कोटा प्लस डीम आणि बाकीच्या गोष्टींसाठी, तर हे सर्व कट ऑफ आपण शेअर केलेले आहेत मित्रांनो. तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकतात. दुसरी तर महत्त्वाची गोष्ट कशी आहे तर डीममध्ये सिम्बायसिस कॉलेज ऑफ पुणे मेडिकल कॉलेज हे मित्रांनो यावर्षी नवीन झालेलं आहे सिम्बायसिस कॉलेज. तर हे फक्त आणि फक्त वुमन्स मुलींसाठी कॉलेज आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या कॉलेजची फीस आहे फक्त 10 लाख रुपये. ज्या विद्यार्थ्यांना ज्या मुलींना ज्या वुमन्सच कॉलेज आहे तर ज्यांना अप्लाय करायचं आहे ते देखील हे 27 ते 2 तारखेमध्ये अप्लाय करू शकतात. एक्झॅक्टली याचा कट ऑफ काय असू शकेल हे गेस करणं खूप अवघड आहे, कारण की हे पहिलंच वर्ष आहे या कॉलेजचं. कॉलेज रेप्युटेशन आणि अन्य गोष्टी खूप चांगल्या आहेत. शक्यतो कट ऑफ हा हायस्ट राहणार आहे.
साधारणतः 480-90च्या पुढेच याचा कट ऑफ राहू शकेल. परंतु ॲनालिसिस करणं हे खूप अवघड आहे पहिल्याच वर्षी असल्यामुळे. त्यामुळे किती जण अप्लाय करतील आणि तो कट ऑफ कसा राहील हे आपल्याला नंतर कळेलच. परंतु ज्यांना चांगले मार्क आहेत व MBBSच करण्याचं स्वप्न आहे, परंतु बाकी डीम कॉलेजचे जास्त फीस भरू शकत नाही आहेत, तर असे विद्यार्थी, जास्त करून मुलींना हा चान्स खूप चांगला आहे. कमी फी आहे त्या मानाने, त्याच्यानुसार ते अप्लाय करू शकतात. जर तुम्ही शेवटच्या राऊंडपर्यंत वेट करत असाल तर नक्कीच याचा देखील कट ऑफ वाढेल. तुम्ही तुमच्या ह्याच्यातून या गोष्टीसाठी विचार करून अप्लाय करू शकतात. प्लस वायब्रंट तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे वेळोवेळी मदत करण्यासाठी. हे सर्व जी प्रोसेस तुम्हाला एक्झॅक्टली मी सांगितलेली आहे, याचे नियम्स, रूल्स हे सर्व आपण एक्झॅक्टली ऑलरेडी ग्रुपमध्ये शेअर केलेलंच आहे. आणि ह्या टप्प्याटप्प्यानं आम्ही ॲडमिशन प्रोसेस करून देतो. म्हणजे आजपासून हे फॉर्म सुरू होत आहेत, तर एक्झॅक्टली हा फॉर्म देखील कसा असणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हे फॉर्म भरण्यापासून ते तुमच्या कॉलेजच्या अलॉटमेंटपर्यंत हा जो प्रवास असणार आहे हा पूर्ण वायब्रंटच्या टीमकडून तुम्हाला करून भेटणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी जास्त काही काळजी करायची गरज नाही आहे. परंतु मी हे जे नियम्स व रूल्स सांगितलेले आहेत तुम्हाला, हे अगदी बारकाईने पाहणे खूप गरजेचं आहे. याच्याकडून आपल्याला पुढे सर्व प्रोसेसबद्दल माहीतच होईल आणि वेळोवेळी जे काही चेंजेस होतील याच्या पुढे देखील हे मी चेंजेस तुमच्यासमोर घेऊन येणार आहे आणि तुम्हाला ह्या सर्व प्रोसेसबद्दल माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर हे कट ऑफबद्दल जे एक्झॅक्टली आता कोण अप्लाय करायचं, काय आहे, हे सर्व आपण मी शेअर केलेलं आहे. मग त्याचा ॲनालिसिस करूनच आपण आजपासून रजिस्ट्रेशन करू शकता. 2 तारखेपर्यंत हे रजिस्ट्रेशन आहेत. अजून स्टेट काउन्सिलिंगचा टाइम टेबल आलेला नाही किंवा 15% BMSचा देखील टाइम टेबल आलेला नाही. अशा ज्या गोष्टीचा टाइम टेबल पुढे येणार आहे, शेड्यूल येणार आहे, याचा देखील आपण वेळोवेळी या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर व्हिडिओज घेऊन येणार आहे आणि याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो. आणि आता शेवटी तुम्हाला सांगतो की हा ॲडमिशन प्रोसेस आता एक्झॅक्टली आता इथून पुढे सुरू होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी खूप गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आणि ही प्रोसेस पूर्णपणे व्यवस्थित करून घ्यायची आहे. वायब्रंट हे तुम्हाला वेळोवेळी यामध्ये मदत करणारच आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ॲडमिशन घेतलं नाही वायब्रंटमध्ये, हे शेवटचे 5-6 डेज राहिलेले आहेत, तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. ऑलमोस्ट बॅच फुल होत आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही घेतलं नाही अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. जे विद्यार्थी लातूरच्या बाहेर आहेत यांच्यासाठी ऑनलाईन ॲडमिशन सुरू आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर असणारच आहे, त्याद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे ॲडमिशन घेऊ शकतात, ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकतात व ही कम्प्लीट टेन्शन फ्री ॲडमिशन प्रोसेस करू शकतात मित्रांनो. कारण की वायब्रंटमध्ये मी 100-200% मी तुम्हाला सांगत आहे, एवढी शाश्वती देत आहे की पूर्ण टेक्निकल टीम आहे. कोणत्याही तुमच्या वायब्रंटकडून कोणत्याही चुका होत नाही. अगदी वेळोवेळी अपडेट आम्ही देत असतो. हे प्रत्यक्षिक तुम्हाला अनुभवतच आहे. बरेचशा पालकांचा फोन येत आहे की सर तुम्ही खूप चांगलं करत आहेत, आम्हाला वेळोवेळी माहिती देत आहेत, जेणेकरून आम्हाला, म्हणजे काही ग्रामीण भागातील पालक असतात त्यांना बिलकुल मित्रांनो माहीत नसतं की प्रोसेस कशी असते, काय असणार आहे, फॉर्म कसे असतात, फीस कशी असतात, इकडे तिकडे त्यांची धावपळ होत आहे. अशा देखील पालकांना या प्लॅटफॉर्मचा चांगला यूज होईल यासाठी हे यूट्यूब चॅनल आम्ही काढलेलं आहे. फ्री ऑफ कॉस्ट चॅनल सर्व व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतात, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचा फायदा होतो यातून. तर ह्या प्रोसेससाठी अशा अनेक व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे मित्रांनो. तर आपल्या या व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करत जावा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल या गोष्टीचा. यूट्यूब चॅनलला आपल्या जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट घेऊनच येणार आहे. तुर्तास धन्यवाद मित्रांनो.